वयाची 40शी गाठलेली सरोज मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही फर्म चालवते. यामध्ये विविध मोबाईल कंपनीचे सिम कार्ड पॅकिंग केले जाते. या व्यवसायासाठी तिने फुरसुंगी भेकराई नगर येथे ट्रॅकमेल एक्सप्रेस कुरिअर नावाने गोडाऊन परमेश्वर निंबाळकर यांच्याकडून भाड्याने घेतले. हा व्यवसाय ती 14 वर्षापासून करत होती. तर शिवाजीनगर चिखले येथील प्रगती दर्शनमध्ये तिचा रो हाऊस आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळे मुले आहेत. तिचा नवरा म्हणून वावरणारा आनंद गुजर याच्याबरोबर ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. ते एक वेगळेच प्रकरण होते. सरोजचा विवाह 1999मध्ये शासकीय खात्यामधील एका अधिकाऱ्यासमवेत झाला होता. त्या दोघांना एक कन्यारत्नही प्राप्त झाले होते. पण तिच्या या संसारात काही कारणाने वितुष्ट आले. 8-9 वर्षे संसार केल्यानंतर त्यांच्यातील कुरबुरी वाढल्या. अखेरीस तिने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा संसार चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर तिच्या पतीनेही तिला घटस्फोट देण्याची तयारी केली. त्या दोघांचा 2007मध्ये घटस्फोट झाला. नवऱ्याचे घर सरोजने सोडले. त्यावेळी तिने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आईकडे म्हणजे माहेरी मुंबईत ठेवली. ती स्वतः पुण्यात येऊन शिफ्ट झाली. पुण्यात येऊन तिने कुरिअरचा व्यवसाय सुरू केला आणि पुण्यात येऊन ती आनंद गुजर याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. त्याच वेळेस तिची भेट दादा महाराज याच्याबरोबर झाली. दादा महाराज यांचा पुण्यामध्ये एक मठ होता. या मठात सरोजचे जाणे येणे चालू झाले. त्या जाण्या येण्याचे रूपांतरच पुढे मैत्रीमध्ये झाले. असेच एकदा दादा महाराजने सरोजला मठामध्ये भेटवण्यास बोलवले. सरोज दादा महाराजांना भेटण्यासाठी मठामध्ये गेली. ती एकटीच आलेली पाहून महाराज पागळला. तिला नेहमीच्या खोलीत घेऊन गेला. आता ते दोघेच खोलीत गेले होते. बाबा, तुमच्या आज्ञेप्रमाणे मुलांना घरीच ठेवले. किती काळजी करता तुम्ही आमची, असे म्हणत तिने त्याच्या पायावर डोके ठेवले. तिच्या खांद्याला धरत तिला उठवत तो म्हणाला, तू माझी लाडकी भक्त आहेस. तुझी जागा माझ्या हृदयात आहे. त्याने तिचे डोके आपल्या छातीवर धरून ठेवले. पुन्हा एकदा सरोजला भुरळ पडली. मदत करणारा, अडचणीत आधार देणारा, समाजात मान असणारा दादा महाराजांबद्दल तिलाही आदर होता. आता या आदराची जागा प्रेमाने घेतली. सरोज आपल्या समाजातील स्थान विसरली होती. तसा दादा महाराजही पुण्याही गमावून बसला. बाईच्या नादाने भल्या भल्यांची दैना उडाली आहे. पुराण काळापासून ही उदाहरणे घडल्याचे दाखले दिले जातात. पण तरीही लोक शहाणे होत नाही. जगाला सदाचाराचे धडे देणारा बुवा महाराजही चुकीच्या मार्गाने चालू लागतात. दादा महाराजही सरोजच्या मोहात पडला आणि आपली प्रतिष्ठा गमावून बसला. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. बऱ्याचदा एकांतात बसल्याने अनेकांनी पाहिले होते. या प्रकाराने दादा महाराजाच्या घरातही वादाला तोंड फुटले. तर दुसरीकडे पैशाची जास्त अडचण असल्याने आनंदने म्हणजे सरोजच्या नवऱ्याने त्याच्या मित्र फटांगडे यांच्याकडून 2 लाख रुपये उसने घेतले होते. त्यानेही पैशाचा तगादा सुरू केला होता. म्हणून आनंदने व सरोजने दापोलीमधील 45 एकरपैकी 10 एकर जमीन विकण्याचे ठरवले. त्यांनी नेहरू येथे राहणारे डॉक्टर भागवत यांना 10 एकर जमीन 22 लाख रुपयात देण्याचे ठरवले आणि तो व्यवहार पूर्ण केला. 22 लाख रुपये मिळताच आनंदने त्याचा मित्र फटांगडे यास 2 लाख रुपये परत दिले. सरोजने चिंचवड येथील फ्लॅटचे थकलेले हप्ते फेडले. तसेच इतर लोकांचे झालेले कर्जही फेडले. आनंदचे दारूचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्याला बुजबुज लागली होती की सरोज व दादा महाराज यांचे संबंध आहेत. त्यामुळे तो मनातून संतापला होता. एक दिवस त्याने दारू पिऊन सरोजला शिवीगाळ व मारहाण केली. तो म्हणाला, तुझे व दादा महाराजाचे लफडे आहे. मी तुला आणि दादा महाराजाला सोडणार नाही. तिने त्याला प्रत्युत्तर दिले, पण तो संशयातून तिला रोज त्रास देऊ लागला. सरोज त्याला सांगत होती, तसे काही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण तो काही ऐकत नव्हता. तेव्हा तिने दादा महाराजाला सांगितले की आनंद आपल्या दोघांवर संशय घेतोय
आपली भानगड बाहेर कळली तर आश्रम बंद करण्याची वेळ येईल हे दादा महाराजांनी ओळखले होते. त्याच्या घरात आधीच त्याच्या पत्नीबरोबर वाद सुरू झाला होता. त्यात हा नवा वाद त्याला नको होता. त्यावेळी दादा महाराजांनी आनंदला समजावून सांगितले, परंतु आनंद हा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तेव्हा दादा महाराजने सरोजला आधार दिला. तो म्हणाला, सरोज, टेन्शन घेऊ नको, मी आहे, काही काळजी करू नको. तू तुझ्या मुलांकडे बघ, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. त्याला कसं वागायचं तसं वागू दे, तो काय सुधारणार नाही. आनंद हा दारू पिऊन आला की रोज त्रास देऊ लागला होता. सरोज आता त्याच्या या त्रासाला कंटाळली होती. मात्र ती सगळ्या अडचणी दादा महाराजांना सांगू लागली होती. दादा महाराज तिला वेळोवेळी मदत करत होता. दोघांचे अनैतिक संबंध चांगलेच फुलले होते. एक दिवस सरोजने आपल्या भिशा मोडून तसेच स्वतःकडील दागिने मुथूट फायनान्स संभाजीनगर चिंचवड येथे गहाण ठेवले. एक नवीन कोरी ब्रिझा गाडी घेऊन दादा महाराज यांना गिफ्ट दिली. तिने महाराजाला कार भेट दिली हे पाहून आनंद तर पार भडकला. कोण तो, काय संबंध त्याचा, कार का घेऊन दिलीस, तो तुझा कोण आहे, असे विचारत त्याने सरोजला चांगलेच बडवून काढले. आता त्या दोघांमधील भांडण कायमचेच होऊन बसले. मार्च महिन्यात आनंदने सरोजला खूप मारहाण केली. त्यावेळी सरोजने वैतागून चिखली पोलीस स्टेशनमध्ये कुदरवाडी चौकीत जाऊन आनंदच्या विरुद्ध NC नोंदवली. त्यानंतर सरोजने आपली दोन्ही मुले सोबत घेऊन दादा महाराजाच्या मठात जाऊन राहू लागली. सरोज मठात जाऊन राहू लागल्याने आणि तिने पोलीस चौकीत NC नोंदवल्याने आनंद जाम वैतागला होता. तो जास्त दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिला की सरोजला व दादा महाराजाला फोन करून अथवा मेसेज करून शिवीगाळ करू लागला व घाणेरड्या भाषेत SMS पाठवू लागला. शुक्रवार दिनांक 2 जुलै 2021 रोजी आनंद सकाळपासून दारू पिऊन होता. दुपारच्या सुमारास त्याने दादा महाराजांना मेसेज करून तुला दाखवतो वगैरे अशा धमक्या देऊ लागला. सायंकाळच्या वेळेस तो वारंवार दादा महाराजाला फोन करू लागला. फोनवर म्हणू लागला, तुलाही ठेवत नाही आणि तिलाही ठेवत नाही, बघतो तुमच्या दोघांकडेही, बघू तुम्ही कसे जगताय. त्याच्या या वागण्याला आता दादा महाराजही वैतागला होता. त्या दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आनंद हा मठात आला. त्यावेळी दादा महाराज, सरोज, तिची मुले आश्रमातील त्यांच्या रूममध्ये झोपली होती. त्या रूमचा दरवाजा आनंदने वाजवला, परंतु तो दरवाजा उघडलाच नाही. त्यावेळी आनंदने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आनंदच्या हातात तलवार होती. आनंद तलवार घेऊन दादा महाराज व सरोजच्या अंगावर धावू लागला. आनंद आपल्याला मारणार हे लक्षात येताच दादा महाराज व सरोज त्या दोघांनी त्याला प्रतिकार केला. तसेच मठातील सेवेकरी यश निकम व अमोल बदड हे तिथे आले. त्या सर्वांनी आनंदला पकडले. त्यावेळी झटापटी झाली असता यश निकमने आणि त्या तिघांनी बॅटने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. आनंदने सरोजच्या डाव्या हाताचा मनगटाचा चावा घेतल्याने आणि तो दारूच्या नशेत असल्याने निश्चित पडला. तो मयत झाल्याची खात्री झाल्यावर दादा महाराज म्हणाला की आपण याला तामिनी घाटात टाकून देऊ. तर सरोज म्हणाली की आपण त्याला त्याच्या घरात टाकून देऊ. त्या चौघांनी मिळून आनंदाचा मृतदेह दादा महाराजाच्या ब्रिझा गाडीत टाकला. ते चौघेजण सेक्टर नंबर 16 चिखलीमधील घराजवळ आले, परंतु त्यांच्या घराजवळील बाजूस 3-4 लोक गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिथे त्यांनी 3-4 चकरा मारल्या तरी ती लोक बाजूला गेली नाही, म्हणून ते पुन्हा मठात आले. तिथे गाडी थांबवून अमोलला पुन्हा आनंदाच्या घरासमोरील लोक गेले का नाही ते पाहायला लावले. अमोल तिकडे जाऊन चकरा मारून आला, तरी ते लोक तिथे असल्याने त्याने सांगितले. आता काय करायचे, आता मृतदेह कुठे टाकायचा या विषयावर त्यांनी चर्चा सुरू केली. यावेळी सरोज दादा महाराजाला म्हणाला, जाऊ द्या, आपण हा मृतदेह तामिनी घाटात टाकून देऊ. यावर दादा महाराज म्हणाले की कात्रज घाटातील नवीन बोगण्यात टाकून देऊ. असे म्हणत दादा महाराजांनी ब्रिझा गाडी बाहेर काढली. गाडीमध्ये दादा महाराज व सरोज पुढच्या सीटवर बसले. अमोल हा मागील सीटवर बसला व यशला दादा महाराजांनी
आनंदची ज्युपिटर गाडी घेऊन ब्रिझा गाडीच्या मागे येण्यास सांगितले. त्यांना कात्रज घाटाकडे मराठेशाही हॉटेलजवळ थोडी वर्दळ कमी दिसताच त्यांनी आनंदची मोटारसायकल ज्युपिटर आडवी पाडली. त्याच्या बाजूला ब्रिझामधील आनंदचा मृतदेह टाकून दिला. ते पुन्हा जुन्या कात्रज बोगण्याने आश्रमात गेले. सुटलो एकदाचे म्हणत ते आपल्या कामात मग्न झाले. शनिवार दिनांक 3 जुलै 2021 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पुणे शहर कंट्रोल रूमला कुणीतरी व्यक्तीने फोन करून कळवले की कात्रज घाटामधील नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडी ब्रिज हॉटेल मराठेशाहीजवळ एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे. एवढी माहिती सांगून संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तीने फोन बंद केला. पुणे शहर कंट्रोल रूममध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ही माहिती भारती पोलीस स्टेशनला कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही वरिष्ठ काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. तेथे या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. मृतदेहाजवळ एक दुचाकी आडवी पडली होती. मृतदेहाला बेडशीटमध्ये गुंडाळायचे दिसत होते. त्यामुळे निश्चितच हा घातपाताचा प्रकार असावा असे पोलिसांना वाटले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या शरीरावर काही माहिती मिळते का याची खात्री करण्यास सुरुवात केली. तसेच गाडीच्या नंबरवर शोध घेतला असता तो चुकीचा नंबर असल्याने त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित गाडीच्या चाशी नंबर पाहिला असता त्या नंबरवर ज्युपिटर शोरूमला संपर्क साधला असता त्यांनी ही गाडी आनंद गुजर याला विकली असल्याचे सांगितले. एवढी माहिती मिळाली होती तोवर मृतदेहाच्या हातावर फॉरेवर असा गोंदलेल्या पोलिसांच्या नजरेस आले. गाडीच्या शोधावरून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आनंद गुजर याचे फेसबुक खाते उघडले. त्यावेळी फोटोत हातावर फॉरेवर लिहिलेले आढळले. त्यामुळे पोलिसांची पक्की खात्री झाली मयत हा आनंद गुजरच असावा. म्हणून पोलिसांनी त्याच्या मित्राशी तसे नातेवाईकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्याचा नंबर उपलब्ध करून अधिक माहितीसाठी त्याला पुणे भारती पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. त्याच्याकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की आनंद याची दुसरी पत्नी सरोज हिचे व आनंदची गेले काही महिन्यापासून खटके उडत होते. त्यामुळे सरोज ही दादा महाराज उर्फ रमेश कुंभार या बुवाबाजी करणाऱ्या इसमासोबत त्यांच्या मठात राहत होती. एवढी माहिती पोलीस पथकाला पुरेशी होती. पोलीस पथक शिवगोरक्ष योगी या मठ ठिकाणी गेले. तेथे जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या मठामधील परिसराची बारकाईने पाहणी केली. सरोज आणि दादा महाराज बेसावध असतानाच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथक त्या ठिकाणी गेले. एकाच वेळी 4ही जणांना ताब्यात घेतले. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.